नमस्कार मित्रांनो, आपल्या मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशी ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. ही एकादशी म्हणजेच हिंदू नववर्षातील पहिली एकादशी आणि असे मानले जाते की या दिवशी केलेला उपवास आणि पूजा सर्व पापांचा नाश करते आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण करते. यावर्षी कामदा एकादशी 29 मार्च 2026 रोजी आली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या व्रतामागे एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा आहे. ललित आणि ललिता या गंधर्व दाम्पत्याची कथा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कामदा एकादशीचे महत्त्व, संपूर्ण व्रत, कथा, पूजा विधी आणि या व्रताचे अद्भुत फायदे. कामदा एकादशीचे महत्त्व. कामदा एकादशी ही कामना पूर्ण करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते. कामदा म्हणजे इच्छा पूर्ण करणारी. या दिवशी उपवास केल्याने पूर्वजन्मातील पापांचा नाश होतो, वर्तमानातील संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास हजारो यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. कामदा एकादशी व्रत कथा. सविस्तर कथा. भोगीपुराचे राज्य. प्राचीन काळात एक सुंदर आणि समृद्ध नगरी होती. भोगीपूर या नगरीत राजा पुंडलिक राज्य करत होता. तो अत्यंत बलवान, न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ राजा होता. त्या राज्यात गंधर्व, अप्सरा आणि विविध देवदूत राहत होते. यांच्यामध्ये एक सुंदर गंधर्व दाम्पत्य होते, ललित आणि ललिता. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. ललित हा एक उत्कृष्ट गायक होता आणि राजदरबारात गाणे सादर करत असे. एकदा राजा पुंडलिकाच्या दरबारात मोठा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ललितला गाण्यासाठी बोलावले गेले, पण त्या दिवशी ललित आपल्या पत्नी ललिताच्या आठवणीत इतका गुंतला होता की त्याचे मन गाण्यात नव्हते आणि तो वारंवार चूक करत होता. राजा पुंडलिकला हे अजिबात आवडले नाही. राजाने रागाने म्हटले, तू दरबारात असूनही तुझं लक्ष इथे नाही. तू आपल्या कर्तव्यात चूक केली आहेस. आणि क्रोधाने त्याने शाप दिला, तू राक्षस होशील. क्षणातच ललित एक भयंकर राक्षसात परिवर्तित झाला. शाप मिळताच ललित एक भयानक राक्षस बनला. त्याचे शरीर विशाल झाले, डोळे लाल झाले आणि तो जंगलात भटकू लागला. तो अतिशय दुःखी झाला. ललिताची पत्नी ललिता आपल्या पतीची ही अवस्था पाहून खूप दुःखी झाली. ती त्याला सोडून गेली नाही. ती त्याच्यासोबत जंगलातच राहू लागली, त्याची सेवा करू लागली आणि त्याला शापातून मुक्त करण्यासाठी उपाय शोधू लागली. ही तिची पतीप्रती निष्ठा आणि प्रेम दर्शवते. एके दिवशी ललिता जंगलात फिरत असताना तिला एक महान ऋषी भेटले, शृंगी ऋषी. ती त्यांच्या पायाशी पडली आणि म्हणाली, हे ऋषी, माझ्या पतीला राक्षसाचा शाप मिळाला आहे. कृपया त्याला मुक्त करण्याचा उपाय सांगा. शृंगी ऋषींनी तिची अवस्था पाहून तिला सांगितले, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशी व्रत कर आणि त्या व्रताचे पुण्य आपल्या पतीला अर्पण कर. त्यामुळे त्याचा शाप नक्की दूर होईल. ललिताने पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने कामदा एकादशीचे व्रत केले. तिने उपवास केला, भगवान विष्णूंची पूजा केली, मंत्रजप केला आणि व्रताचे पुण्य आपल्या पतीला अर्पण केले. पूर्णस्थापना आणि मुक्ती व्रताचे पुण्य मिळताच ललितचा राक्षसाचा शाप दूर झाला. तो पुन्हा आपल्या मूळ रूपात आला. दोघेही खूप आनंदी झाले. त्यांनी भगवान विष्णूंचे आभार मानले आणि पुन्हा सुखाने जीवन जगू लागले. ही कथा आपल्याला खूप मोठा संदेश देते. श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतेही संकट दूर होऊ शकते. पती पत्नींचे नातं प्रेम आणि निष्ठेवर टिकलेले असते. एकादशी व्रताचे महत्त्व अतिशय मोठे आहे. शास्त्रानुसार ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने 1000 यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. कामदा एकादशी पूजाविधी. या दिवशी
पूजा कशी करावी ते पाहू. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, घरात स्वच्छता ठेवावी. आता बघूया पूजा कशी करायची. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. फुले, तुळशीपत्र अर्पण करावे. अगरबत्ती, दीप लावावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा मंत्र जप करावा. दिवसभर उपवास करावा. फराळ घेऊ शकता. रात्र जागरण, भजन, कीर्तन करावे. भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. या दिवशी काय करू नये? तांदूळ खाऊ नये, खोटे बोलू नये, राग करू नये, वाईट विचार टाळावे. कामदा एकादशीचे फायदे. सर्व पापांचा नाश होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारते. मानसिक शांती मिळते. मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, कामदा एकादशी ही फक्त एक व्रत नाही, तर ती श्रद्धा, प्रेम आणि विश्वासाची एक सुंदर कथा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.